नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण. बित्तम बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. ठाण्यातील हायपर सिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरती सकाळी लागली भीषण आग. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही. सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला अमराठी लोकांचा विरोध. डोंबिवलीमध्ये घडला धक्कादायक प्रकार. एसटीच्या भाडेवाढी विरोधामध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक. आणि पोटाची खळगी भरण्यासाठी एका तरुणाने चक्क केला जीवाशी खेळ. आता पाहूया सविस्तर वृत्त. सकाळच्या सुमारास ठाण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं. ठाण्यामधील हायपर सिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्याला भीषण आग लागली आणि या आगीमुळे संपूर्ण धुराची लोट हे सर्वदूर पसरल्याचं पाहायला मिळालं. ही आग लागल्याचं समजताच आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मात्र थोड्याच वेळात या आगीवरती नियंत्रण मिळवायला अग्निशामक दलाने सुरुवात केल्याचं देखील पाहायला मिळालं. ठाण्यामधील घोडबंदर रोडवरील कासारवडली येथील हायपर सिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावरती ही भीषण आग लागली होती. सकाळी 7:56 ही आग लागल्याचं पाहायला मिळालं. मुकेश मिश्रा नावाच्या व्यक्तीने या घटनेची माहिती सर्वप्रथम आपल्या मोबाईलद्वारे अधिकाऱ्यांनी दिली. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाने दिलेली आहे. ठाणे आपत्ती व्यवस्थापन युनिटने तातडीने एक पिकअप वाहनासह कर्मचारी घटनास्थळी रवाना केले, तर अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी एक बचाव वाहन आणि एक अग्निशामक दल आणि एक उंच अग्निशामक वाहन तैनात केले होते. सकाळी 9:15च्या सुमारास ही आग आटोक्यात आली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. हाइपर सिटी मॉल थाने में पहले मैंने पे वहाँ पे सूचना आ गई थी। ये आग हमने 3 प्राण इंजन और 1 वाटर टैंकर की सहायता से बुझाई। किस वजह से आग लगी पता चल पाया? आपका कारण अभी तक स्पष्ट नहीं हुआ। अभी इसमें कोई जीवित हानि वगैरह है? जीवित या जख्मी कोई भी नहीं है यहाँ पे। मुंबईमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद हा दिवसेंदिवस चिघळत चाललाय. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि मुंबईमधील विविध ठिकाणी मराठी विरुद्ध अमराठी वाद हा दिवसेंदिवस घडत असल्याचं पाहायला मिळतंय. यावरती ठोस पावलं कधी उचलली जाणार असाच प्रश्न आता मुंबईकरांना पडू लागलाय. कारण महाराष्ट्रामध्ये आणि खास करून मुंबईमध्ये मराठी माणूसच आता सुरक्षित नाहीये. असाच प्रकार डोंबिवलीमध्ये घडल्याचं आता समोर आलंय. डोंबिवलीमध्ये सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमावरून अमराठी माणसांनी मराठी माणसांसोबत वाद घातलाय. कल्याण डोंबिवलीमध्ये हा वाद घडल्याचं समोर आलंय. डोंबिवली नांदिवली मधील एका सोसायटीत सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू समारंभाला अमराठी कुटुंबियांकडून विरोध केला गेलाय. तसेच मराठी माणसांना अपशब्द वापरल्याचा आरोप सोसायटीमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबामधील महिलांनी केलाय. सोमवारी रात्रीच्या सुमारास सोसायटीमध्ये या वादाला तोंड फुटलं आणि गोंधळ झाला. या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असून या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. मात्र जर सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू अशा मराठी माणसांच्या आणि हिंदू लोकांच्याच कार्यक्रमामध्ये अमराठी लोक जर भांडणं करणार असतील, गोंधळ घालणार असतील, तर सरकार यावरती काय कडक कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. सत्यनारायणाची पूजा आणि हळदी कुंकू असा महिलांचा आमचा कार्यक्रम होता आणि आम्ही महिला करतो कारण सतत पुरुषांवरती 3 आमच्या इथले अमराठी लोक आहेत, ते सतत वादविवाद करतात. म्हणून आम्ही फक्त महिलांनी मिळून कार्यक्रम करायचं ठरवलेलं. पण आज एका व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांनी सत्यनारायण पूजेच्या संदर्भामध्ये अभाष्य केलं आणि वरतून सर्व महिलांना बाहेर येऊन दम देऊन विचारलं की तुम्ही हे सगळं कोणाला विचारून केलं, तुम्ही आम्हाला विचारलं का, न विचारता कसं काय केलं. आणि याच्यावरनं ते वाढत गेलं. सगळ्या महिला एकत्र आल्या त्यावेळी त्यांनी मराठी भाषिकांना अतिशय अश्लील भाषेमध्ये शिवेगाळी केली. रायगडमध्ये महायुतीमधील 2 मित्र पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडली. एका बाजूला राष्ट्रवादी अजितदादा गट, दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गट. पालकमंत्री कोणत्या पक्षाचा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. रायगडवासींना अद्याप पालकमंत्री मिळालेले नाही. मात्र दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप हे जोरदार चालू आहे. अशातच 26 जानेवारीला रायगडचा शासकीय ध्वजारोहण करण्याचा मान हा मंत्री अदिती तटकरे यांना मिळाला आणि त्यावेळेला अदिती तटकरे यांच्या सोबत माजी आमदार अनिकेत तटकरे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र हाच आता वादाचा मुद्दा ठरलाय.
शेकापचे माजी आमदार पंडित पाटील यांचा अनिकेत तटकरे यांच्या 26 जानेवारी शासकीय ध्वजारोहण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याबद्दल आक्षेप आहे। एकीकडे रायगडचा पालकमंत्री कोण असा वाद सुरू असताना अदिती तटकरे यांना शासकीय ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला, मात्र त्यांच्यासोबत विधान परिषदेचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांचं व्यासपीठावरती उपस्थित राहणं हे चुकीचं आहे। त्यांनी प्रोटोकॉल पाळला नाही। मी कालची क्लिप बघितल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला, असं मत पंडित पाटील यांनी व्यक्त केले। त्यामुळे आता अनिकेत तटकरे यांच्या ध्वजारोहणाला व्यासपीठावरती उपस्थित राहणं हे वादासाठी नवं कारण समोर आलंय। 26 जानेवारीला रायगड जिल्ह्यामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला। रायगडचा पालकमंत्री कोण हा वाद आज संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये सुरक्षित असताना अदितीताई तटकरे यांच्या हस्ते झेंडावंदनाचा मान राज्य सरकारने त्यांना दिला। पण काल एक घटना अशी घडली की त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू जे माजी आमदार अनिकेत तटकरे देखील व्यासपीठावर होते। त्याच्यामुळे हे मी जेव्हा क्लिप बघितली तेव्हा मला पण आश्चर्याचा धक्का बसला, कारण प्रोटोकॉलनुसार आजी आमदार माजी आमदार यांना बसासाठी एक पेंडल असतो आणि झेंडावंदन झाल्यानंतर पालकमंत्री तिथे जाऊन त्यांचं स्वागत करत असतात। पण आजच्या घटनेने तटकरे साहेब आणि भरतशेठ गोगावले यांचा पालकमंत्री पदावरून वाद निर्माण झालाय। तर मला असं वाटलं की बाबा शासनाने अनिकेत तटकरेंसाठी खास GR काढला का, याच्यासाठी मी कलेक्टर ऑफिसशी आणि संपर्क कलेक्टर साहेब आणि RDC यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते नॉट रिचेबल होते। पण आणि ही घटना योग्य नाही, कारण 26 जानेवारीचा कार्यक्रम संवेदनशील कार्यक्रम असतो, त्याला प्रोटोकॉल आहे, नियम आहे। पण शासनाचे अधिकारी सत्तेच्या पुढे हतबल झालेत असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। तर अशी गोष्ट भविष्यात होऊ नये म्हणून राज्य सरकारचे मुख्य सचिव यांनी या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी आणि अशी घटना परत होणार नाही याची खबरदारी घ्या। कारण तटकरे कुटुंबाकडे बऱ्याच वर्षापासून पालकमंत्री पद आहे, मंत्रीपद आहे। ते अनिकेत तटकरे स्वतः तालिकेचे अध्यक्ष होते, ते स्वतः आमदार होते, पण त्यांच्याकडून ही गोष्ट अवधानाने घडली की कसे। पण जे राज्य सरकारचे अधिकारी आहेत, SP आहेत, पोलीस आहेत, त्यांनी त्यांना थांबवायला पाहिजे होतं। ही गोष्ट चुकीची झाली, पण या संदर्भात कोणीच आवाज उठवला नाही। आणि अनिकेत तटकरे काय माझे शत्रूच आहेत, काय माझा काय त्याच्याशी वाद नाही, पण म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काय सोपवता कामा नाही। पोटाची भूक अत्यंत महत्वाचा विषय असतो। एकदा का पोटाला खळगी पडली की पोटाची खळगी भरण्यासाठी माणूस कोणत्याही स्तराला जाऊ शकतो। असाच प्रकार कल्याणमधून समोर आलाय। पोटाची खळगी भरण्यासाठी एका युवकाने आपल्या जीव संकटात टाकून एक जीव घेणा स्टंट केलाय। पोटाची खळगी भरण्यासाठी कल्याणमधील हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पैशांसाठी स्वतःला तब्बल 12 तास सिमेंट कॉन्क्रीटच्या बंदिस्त चबुतऱ्यामध्ये त्याने कोंडून घेतलं होतं। हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी चबुतरा उघडण्यास लावला आणि तरुणाला सुखरूप बाहेर काढले। रोशन पोटासाठी सायकलवरती डान्स करणे, काचाकाणे, काचांवरती चालणे अशा प्रकारचे जीवघेणे स्टंट विविध ठिकाणी करत असतो। असा स्टंट त्याने लहुजी मैदानाच्या मधोमध केला। कल्याणमधील लहुजी मैदानाच्या मधोमध काही लोकांनी एक सिमेंटचा चबुतरा बनवला आणि हा बंदिस्त चबुतऱ्यामध्ये रोशन याने स्वतःला 12 तास कोंडून घेतलं। आजूबाजूचे नागरिक हा खेळ पाहत होते, तसेच या चबुतऱ्यावरती पैसे ठेवले जात होते। धक्कादायक म्हणजे पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावरती 12 तास हा सर्व प्रकार सुरू होता। दरम्यान या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती कळताच त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पाठवत चबुतरा हा उघडण्यास लावला। त्यामधून रोशन हा सुखरूप बाहेर आला। तो बाहेर येताच काही महिलांनी त्याचा चक्क सत्कारच केला। हा खेळ बघण्यासाठी लोकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होती। यामध्ये लहान मुलांची संख्या देखील जास्त होती। त्यामुळे आता हा खेळ खेळल्याबद्दल योग्य ती कारवाई पोलिसांनी करावी अशी मागणी स्थानिक पातळीवरून केली जात आहे। क्या खेलता है ये, क्या दिखा रहे थे? एक्चुअली सर ये मेरा काम है। मैं रहता हूँ कल्याण में पतरी पुल पे, और मैं काफ़ी साल से ये काम करता हूँ। पिछले 2 साल पहले भी यहाँ पे शो किया था।
मेरे पास में मतलब ऐसे ऐसे स्टंट है, जैसे कि कांच खाना, कांच के ऊपर नंगे पैर डांस करना, साइकिल है अपनी, साइकिल पे डांस करना। लोग सौ खुशी से 10, 20, 100, 50 रुपये देते, उससे मेरा घर परिवार चलता है। और सबसे पहली बात तो ये है सर कि ये चैनल के माध्यम से मैं पहली बार यहाँ पे आया हूँ। लोग मुझे सपोर्ट करते हैं, हेल्प करते हैं सर। तो आप कितनी देर से कब गए थे, आप कब निकले? मैं रात में 11:30 बजे गया था, अभी आप लोग आए तो जल्दी आ गया मैं। कितने बजे निकलने वाले थे आप? 1 बजे। नाम क्या आपका? मेरा नाम है SK रोशन, रहता हूँ मैं कल्याण पत्री पुल, महक बेकरी के बाजू में। मुंबईमधील बांगलादेशी नागरिक यांना शोधण्यासाठी दिवसेंदिवस आता पोलीस प्रशासन आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळतं। याच बांगलादेशी परप्रांतीय आणि अनधिकृतरित्या आलेल्या नागरिकांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात शिंदे गट देखील कल्याणमध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। बांगलादेशी विषयावरती शिंदे गट आक्रमक झाले असून शिंदे गटाचे युवा सचिव राजेंद्र सिंग भुल्लर यांनी कल्याण उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी केली। या बॅनरवरती आपल्या परिसरामध्ये राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची माहिती देणाऱ्यास 1111 रुपयांचे बक्षीस त्यांनी जाहीर केले। तसेच कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे कामासाठी ठेवण्याआधी त्याची चौकशी करावी असे आवाहन त्यांनी व्यापाऱ्यांना केलं आहे। कुछ दिन पहले हाल ही में मुंबई में एक इंसिडेंट हुआ था, बांग्लादेशी ने एक फिल्म एक्टर पे अटैक किया था। उसके बाद में उल्लासनगर पुलिस ने सतर्क होकर 12 बांग्लादेशी उल्लासनगर से पकड़े गए। तो मेरा शहर वासियों से और नागरिकों से ये निवेदन है कि भी अपने आस पड़ोस में अगर कोई बांग्लादेशी रहता है, उसकी सूचना हमारे जनसंपर्क कार्यालय में या पुलिस स्टेशन में दी जाए। जो जानकारी देगा उसकी नाम गुप्त रखा जाएगा और जानकारी देने वाले को उल्लासनगर शहर प्रमुख भुल्लर महाराज की तरफ से 1111 का इनाम दिया जाएगा। काही दिवसांपूर्वीच एसटी महामंडळाने तिकीट दरवाढ केलेली आहे। 14.95% म्हणजे जवळजवळ 15% एसटीच्या दरवाढीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली। याच कारणावरून आता ठिकठिकाणी विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी ठाकरे गट आंदोलन करत असून आता सिंधुदुर्गमध्ये देखील मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलंय। एसटीच्या दरवाढी विरोधात सिंधुदुर्गमधील कुडाळमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात आले। कुडाळ एसटी स्टँड समोर हे आंदोलन करण्यात आले। यावेळेला ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक आणि जिल्हा प्रमुख संजय पडते यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळेला राज्य सरकारकडे बस भाडेवाढी कमी करण्याची त्यांनी मागणी केली। तसेच भाडेवाढ कमी न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। संपूर्ण राज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली कुडाळमध्ये आज चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलं आहे। खरं तर निवडणुकीच्या पूर्वी सरकारने वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या आणि निवडणुकीमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये निवडणुकीच्या आधी सरकारच्या विरोधात वातावरण होतं आणि त्यामुळे वारेमाप आश्वासनं दिलीत आणि लाडक्या बहिणींना 50% मोफत, एसटीची दरवाढ केली नव्हती आणि आता निवडणूक झाल्याबरोबर ही दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ कोणालाच कळली नाही। एवढंच कशाला परिवहन मंत्र्यांना सुद्धा ही दरवाढ माहिती नाही आहे आणि 15% दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ लाडक्या बहिणीची जी योजना होती किंवा लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या आधी आश्वासनं दिली होती त्यांना सुद्धा आता 50%पेक्षा 35% सवलत आता या 15% दरवाढीमुळे मिळणार आहे आणि त्यामुळे आज सर्वसामान्य लोकांनी आपण बघितलं असाल की नुसतं 50 रुपये कोल्हापूरचं दर वाढलं आहे, कुडाळ ते कणकवली 11 रुपये वाढलं आहे, कुडाळ ते सावंतवाडी 6 रुपये वाढलं आहे। म्हणजे दररोज करणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांना या कुडाळ प्रवाशांना जवळजवळ 10-15 रुपये फरक पडलेला आहे आणि त्यामुळे एकीकडे हा फरक झाला आहे, दुसरीकडे आपण बघितलं असाल की एसटीची दुरावस्था आहे, एसटी कुठे उपलब्ध नसतात। आज वाडी वस्त्यावरच्या ज्या वस्तीच्या एसटी होत्या त्या बंद गेल्या 2-2.5 वर्षामध्ये झाल्या आहेत आणि आता तर ह्यांनी वेगळी योजना राबवली आहे की वस्त्याच्या योजना बंद करण्यासाठी टायमावर एसटी सोडत नाहीत। 7ची एसटी 9 वाजता आणि त्यामुळे प्रवासी मिळत नाहीत आणि मग भारमान म्हणून त्या एसटी बंद केल्या जातात आणि त्यामुळे आज मुंबईला जाणारी एकही एसटी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुरू नाही।
आज अनेक भरतीची पदं रिक्त आहेत. त्यामुळे एस टीची दुरवस्था झाली असताना सरकार आज योजना जाहीर करते, परंतु सरकार एस टीला पैसे देण्यात आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांची वाहतूक करणे एस टीचा आज कंबरडं मोडलेलं आहे. आणि आज या 15% भाडेवाढीमुळे लोक आधीच महागाईच्या ह्याच्यात गेलेले आहेत. पेट्रोल डिझेलचे गॅसचे दर वाढले आहेत आणि यातनं हा सुद्धा एक सरकारने निवडणुकीनंतर पहिला दणका दिलेला आहे आणि त्याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने निषेध करतो. आणि ही जर भाडेवाढ पूर्ववत नाही आली, म्हणजे कमी नाही झाली, तर आम्ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा असंच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज कुडाळमध्ये आंदोलन झालेलं आहे. वेळ झाले या बातमीपत्रात इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.